मित्रांनो, तुम्ही टेस्लाबद्दल ऐकलं असेल. जगातील सर्वात इनोव्हेटिव्ह EV कंपनी. आता प्रश्न असा, ॲथर एनर्जी भारताची टेस्ला होऊ शकते का? फक्त स्कूटर बनवणारी ही कंपनी देशात EV क्रांती घडवू शकते का? आज आपण त्याचं उत्तर शोधणार आहोत. टेस्ला जिथे कार्समध्ये स्मार्ट फीचर्स आणि ऑटोपायलट देते, तिथे ॲथर आपल्या स्कूटरमध्ये वॉर्प प्लस मोड, मॅजिक ट्विस्ट, स्मार्ट टचस्क्रीन, 4G कनेक्टिव्हिटी आणि ओव्हर द एअर अपडेट्स दिल्या आहेत. कल्पना करा, स्कूटर चालवताना तुमचा मोबाईल ॲप तुम्हाला राईड स्टेटस, चार्जिंग लोकेशन्स आणि बॅटरी हेल्थ दाखवतो. हे फक्त स्कूटर नाही, तर स्मार्ट मोबिलिटीचा अनुभव आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ॲथरने टेस्लाप्रमाणेच EV एक्सपिरियन्स दिला आहे. छोट्या स्वरूपात पण दमदार. टेस्ला फक्त कार विकत नाही, ब्रँड, विश्वास आणि अनुभव विकते. ॲथरसुद्धा तसेच करत आहे. एक्सपिरियन्स सेंटर, टेस्ट राईड, स्मार्ट फीचर्स आणि कनेक्टिव्हिटी. कल्पना करा, तुम्ही टेस्ट राईडसाठी ॲथर एक्सपिरियन्स सेंटरमध्ये येता आणि स्कूटर चालवताना तुम्हाला वाटतं, हा फक्त वाहन नाही, माझा स्मार्ट लाईफस्टाईल आहे. यामुळे ग्राहकांमध्ये ब्रँड लॉयल्टी तयार होते. टेस्लासारखी फक्त नाव नाही, अनुभव महत्त्वाचा आहे आणि ॲथरने तो तयार केला आहे. टेस्ला मोठ्या प्रमाणावर गाड्या तयार करते, तर ॲथर सध्या फक्त स्कूटर फोकस आहे. पर्यंत ॲथरने 4 लाखांहून अधिक स्कूटर विकले आहेत. याचा अर्थ असा की भारतात EV स्वीकार होत आहे आणि लोक स्मार्ट मोबिलिटी अनुभवायला उत्सुक आहेत. जर ॲथर भविष्यात अधिक मॉडेल्स, बॅटरी टेक्नॉलॉजी आणि उत्पादन वाढवू शकले, तर टेस्लासारखे मार्केट लीडर होण्याची क्षमता नक्की आहे. ॲथरला काही आव्हाने आहेत. चार्जिंग नेटवर्क्स अजून संपूर्ण भारतात नाहीत. जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी फंडिंग आणि लॉजिस्टिक्सची गरज आहे. EV ॲक्सेप्टन्स अजून पूर्णपणे नाही, पण संधी मोठी आहे. EV मार्केट वाढतोय, सरकारी धोरणे प्रोत्साहन देत आहेत आणि ग्राहक स्मार्ट अनुभव शोधत आहेत. म्हणजे योग्य वेळ, टेक्नॉलॉजी आणि योजना यांचा संगम झाला तर ॲथर भारताची टेस्ला बनू शकते. तर मित्रांनो, ॲथर एनर्जी फक्त स्कूटर विकत नाही, तर EV क्रांतीचा अनुभव देत आहे. टेस्लासारखी जागतिक ओळख मिळवण्यासाठी अजून टप्पे पार करायचे आहेत. पण भारतीय EV मार्केटमध्ये ॲथर हे पहिले नाव आहे. तर मित्रांनो, ॲथर भविष्यात भारताची टेस्ला होऊ शकते का?